पेट्रोल आणि डिझेलची टंचाई ही आहेच, पण ह्याला कारण आणि ह्याला प्रशासन जबाबदार आहे. कारण काही ठिकाणी बघितलं तर काही पेट्रोल पंपावरनी मोठमोठ्या लोकांना धनदानग्यांना 500 लिटर 1000 लिटर 1500 लिटर दिलं जातं आणि मग सामान्य माणसाला 50-100 रुपयाचं पेट्रोल दिलं जात नाही. ग्रामीण भागामध्ये गेले 2 दिवसापासून प्रचंड गर्दी आहे. लोक भीतीपोटी आता बोलू लागलेत की भविष्य काळ हा सर्वसामान्य माणसाच्या अडचणीचा दिसायला लागला आहे. जिल्हाधिकारी साहेबांच्या मते पुरवठा किंवा इंधनसाठा हा भरपूर असेल ते म्हणत असतील, पण त्याचं वितरण बरोबर नाही. भुदरगड तालुक्यात पेट्रोल आणि डिझेल तुटवड्याच्या अफवेमुळे रविवारी पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गारगोटी, वाघापूरसह तालुक्यातील विविध भागांमध्ये दुचाकी, चारचाकी आणि मालवाहू वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अचानक वाढलेल्या मागणीमुळे अनेक ठिकाणी रांगा मुख्य रस्त्यांपर्यंत पोहोचल्या असून वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला. वाहनांची संख्या वाढल्याने पंपांवरील इंधन साठ्यावर ताण निर्माण होऊन काही ठिकाणी साठा कमी होऊ लागला. मडिलगे बुद्रुक येथील चौगुले पेट्रोलियमचे PT चौगुले यांनी देशात इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले. शासनाकडून इंधन पुरवठा सुरळीत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान राधानगरी तालुक्यातील कूर आणि कसबा वाळवे येथेही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कडगाव पेट्रोल पंपावर पुरेसा साठा उपलब्ध होता, पण ह्या प्रशासनाच्या किंवा त्या पंप मालकानं काही लोकांना भरमसाठ डिझेल दिलं. एकाला 100 लिटर 50 लिटर प्रचंड अशा पद्धतीनं त्याचं वितरण केल्यामुळं प्रवाशांना, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना, वाहतूक करणाऱ्या लोकांना ज्या ठिकाणी पेट्रोल पंपावर डिझेलची गरज भासली, पेट्रोलची गरज भासली, त्यावेळी त्यांना ते मिळालं नाही.